की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठ्याचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि तो फॉर्म्युला आमच्याकडे आहे. कारण जे बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनीच आरक्षण देणारे आहेत. पण एखादा जर आमदार एवढा कामं करतो, एवढं जनसन्मान त्यांना आशीर्वाद देते, पण तर हे मी 1, 2, 3, 4 इतकी कामं केलेत म्हणून ते गावाच्या वेशीवर टांगायची काही आवश्यकता नव्हती. अभयदादांनी यातून सावरावं आणि दुसऱ्या कुणाच्याही नादी न लागता अभयदादाचा जो स्वतःचा स्वभाव आहे, त्यातून त्यांनी जर शिवसैनिकीमधून पण राहून त्यांनी उमेदवारी मिळाली तर चांगलं वाटलं असतं. सगळ्यात अगोदर आपली एमआयडीसी मी सुधारवणार, इथल्या तरुणांना रोजगार वगैरे देणार. समाजकारणासाठी राजकारणाचा त्यानं मार्ग स्वीकारलेला असेल आणि जनताही त्याला दर 5 वर्षाला निवडून जर देत असेल, संभाजीभाई पाटील साहेबांनी जे त्यांच्या 60-65 वर्षाची त्यांच्या मागील निवडणुकामध्ये मी पडलो, माझा पराभव जो झाला, माझा घात जो केला तो वंचित बहुजन आघाडीने केला म्हणतो की मजूर वर्ग असेल, शेतकरीच नसेल तर मजूर वर्गासाठी सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. बांधकाम कामगार म्हणून योजना होत्या, त्या योजनेअंतर्गत आम्ही जे तरुण वर्ग असेल किंवा त्यांना जे कुटुंब असेल त्या कुटुंबाला आम्ही भांडी वगैरे दिलेली आहेत. नमस्कार मित्रांनो, विधानसभा 2024 ची सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपण निलंगा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत. मित्रांनो, निलंगा मतदारसंघामध्ये जवळजवळ या विधानसभेच्या रणांगणामध्ये जवळजवळ 13 उमेदवार उतरलेले आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण इथे ताईशी भेटण्यासाठी आलो. मित्रांनो, वंचित आघाडीतर्फे एकमेव असा स्त्री योद्धा या रणांगणात उतरलेला आहे, ते म्हणजे सौ मंजुषाताई निंबाळकर यांच्या रूपानं. सर्वप्रथम ताई तुमचं अभिनंदन की तुम्हाला वंचित तर्फे तिकीट भेटलं. धन्यवाद आणि हार्दिक स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलेला आहात. ताई, सुरुवात करत असताना जे आपले जे प्रस्थापित जे सरकार आहे याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, किंवा आपलं जे निलंगा मतदारसंघ आहे या निलंगा मतदारसंघाची परिस्थिती असेल आणि जे विरोधक आहेत तुमच्या समोर त्यांच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? मी सर्व जनतेला निलंगा मतदारसंघातील सर्व यांना सांगू इच्छिते की माझं काम मी प्रामाणिकपणे करायला उतरलेली आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि मी निलंगा मतदारसंघातूनच येत असल्यामुळं आणि माझ्या मागचं काम पाहून मला जी उमेदवारी मिळालेली आहे, तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी मला जनतेने स्वीकारावं आणि प्रस्थापित पक्षांना वारंवार निवडून देऊन आपण आपल्या समाजाचं कुठंतरी नुकसान करत आहोत का, आपल्या मतदारसंघाचा आपण विकासरथ रोखू पाहत आहोत का, हे सुजाग नागरिकांनी त्याचं अवलोकन करावं आणि मला एक संधी म्हणून आणि एक महिला काय करू शकते, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती घराचा उद्धार करी, जशी आपली मन आहे, तर त्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की मी महिला कार्ड न खेळता, जसं आमच्या सुषमाताई अंधारे म्हणतात, तेच मला कुठेतरी वाक्य आवडतं त्यांचं. तर मी असं म्हणेन की एक महिला म्हणून मी ते हे करणार नाही, पण मी किती सक्षम आहे आणि प्रामाणिकपणे काम करायला उतरलेली असताना एक महिला काय करू शकते याचा सजग जनतेने विचार करावा, अशी मी त्यांना नम्रपूर्वक विनंती करते आणि वंचित बहुजन आघाडीला यावेळेस आपण निवडून द्यावं अशी मी त्यांना आवाहन करते. बघा ताई, तुमच्या समोर खूप सारे दिग्गज नेतृत्व तुमच्या पुढे उभारलेले आहेत. आपण संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेबांचा जर विचार केला तर त्यांनी त्यांच्या प्रचाराचा कार्यारंभ केली ते 2-3 महिन्यापासून चालू केलेला आहे. ते आज जनमानसामध्ये जाऊन त्यांनी जनसन्मान यात्रा म्हणून काढली होती. त्या यात्रेच्या माध्यमातून ते जनसामान्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आशीर्वाद घेण्यासाठी गेलो म्हणतात ते. आणि विकासाचा बॅनर त्यांनी प्रत्येक गावामध्ये लावलेला आहे. जर गावाच्या वेशीपाशी गेला तर सुरुवातीला अगोदर तो बॅनर तुम्हाला दिसतो आणि तो विरोधकांना त्यांनी टोला मारलेला आहे की बघा, विरोधकांनी उद्या मला बोलू नये की मी विकास केला आहे म्हणून मी तो बॅनर लावलेला आहे, असं ते म्हणतात. मी जेव्हा पूर्ण या मतदारसंघाचा दौरा करत असताना माझ्याही व्हिजिट झालेल्या आहेत. मी आमच्या आरक्षण बचाव यात्रा 2दा या मतदारसंघामध्ये निघालेल्या आहेत. ते जेव्हा फिरत होते तेव्हा आम्ही त्यांचे बोर्ड पाहिलेले आहेत. पण एखादा जर आमदार एवढा कामं करतो, एवढं जनसन्मान त्यांना आशीर्वाद देते, पण तर हे मी 1, 2, 3, 4 इतकी कामं केलेत म्हणून ते गावाच्या वेशीवर टांगायची काही आवश्यकता नव्हती. आम्ही जेव्हा गावात जातो, स्वतः गावाचा विकास पाहतो आणि गावाची काय परिस्थिती आहे तेव्हा जे पाहतो आणि ते बॅनरवरचं आम्ही पाहतो, तर कुठेतरी हे आता येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. म्हणून ते परत बघा मी ही कामं केलेली आहेत, मी ह्या योजना आता आणणार आहे, हे असं करून त्यांनी ते बॅनर लावलेले आहेत. आणि सगळ्यांना माहित आहे की इथं म्हणजे ही जी कामं जी आणतात त्यांची टक्केवारी कुणाला मिळते आणि त्याचा जे कंत्राट आहे तर ते त्यांच्या म्हणजे कोणत्या जवळच्या माणसाला मिळतं ही सगळी इथली जनता जाणून आहे. त्याच्यामुळे त्या कामाचा आणि संभाजी भैया जर एवढेच लाडके राहिले असेल मतदारसंघामध्ये, यांना यात्रा काढायची काही गरजच नव्हती आशीर्वाद द्यायची. जनता ऑटोमॅटिक त्यांना आशीर्वाद दिली असती. त्यांनी फक्त हे 5 वर्ष आता यात्रा काढायची गरज नव्हती, तर 5 वर्षामध्ये नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याची त्यांनी खरी तरी आवश्यकता होती असं मला वाटतंय.
बघा ताई, आपण खूप साऱ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचा जो सगळ्यात मोठा म्हणजे तो मास्टर स्ट्रोक म्हणला जातो त्यांच्यासाठी, हं, आणि त्यांचा तो मेन प्लॅन मध्येच आहे की हं, लाडकी बहीण योजना, आणि या हं, योजनेला सध्या काँग्रेसने पण स्वीकारलेलं आहे. असं महायुतीतर्फे असं म्हणत होते माहिती सरकार की काँग्रेसने इतके दिवस विरोध केला होता त्या योजनेला, हं, या योजनेच्या विरोधात ते कोर्टामध्ये पण गेले होते. हं. असं असताना तीच आज काँग्रेस पण 2,000 रुपये देणार आहे असं म्हणते येणाऱ्या निवडणुकीमध्ये. आपल्या सरकारतर्फे किंवा आपल्यातर्फे या योजनेकडे तुम्ही कसं बघता? मी योजनेकडे म्हणजे एक प्रलोभन दिलेलं आहे निवडणुकीच्या तोंडावर असं हे मी मानते. कारण 2.5 वर्षापासून हे सरकार महायुतीचं सरकार आलेलं आहे. आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाहतो की या सरकारवर जे आरोप झाले 50 खोके एकदम ओके म्हणून ना, त्यांच्याच मित्रमंडळातले जे बच्चू कडू सारखे नेते आहेत त्यांनी पण म्हणजे आरोप केलेले आहेत नकळतच. तर त्यांना जर असं वाटलं असतं तर त्यांनी ही निवडणुकी जेव्हा त्यांचं सरकार आलं तेव्हाच त्यांनी लागू केलं असतं. ते जेव्हा सांगतात की मध्य प्रदेशमध्ये ही योजना यशस्वी झाली. आणखीन राहुल गांधीच्या ज्या भाषणामध्ये होतं की ते महिलांना म्हणजे ₹8,000 देणार कुटुंबामध्ये. तर हे कुठेतरी निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं हे म्हणजे प्रलोभनच आहे असंही तुम्ही मानते. बाकी त्याच्यापुढे जाऊन मी काही मला त्याच्यापुढं म्हणजे वेगळं काही वाटत नाही असं. बघा, निलंगा मतदारसंघामध्ये आपल्या विरोधकामध्ये संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब आहेत. हं. त्यांना जर विचारलं शेतकरी प्रश्नांवरती वगैरे, तर ते म्हणतात की तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांवरती प्रश्न विचारण्याच्या अगोदर तुम्हाला जर उत्तर हवं असेल तर तुम्ही शेतकऱ्यांचे पासबुक जाऊन बघा म्हणतात. असं काय आहे त्या पासबुकमध्ये? आता काय आहे, जमा झाले का नाही, केवायसी आली का नाही, मी बदललोय का नाही, मी शेतकऱ्यासारखा दिसतोय का नाही, ह्या जाहीर भाषणामध्ये सांगून म्हणजे काय फरक पडणार आहे? आपण सहज बघतो आता सोयाबीनला सध्या काय भाव आहे तो. त्यांना पासबुकमध्ये जाऊन डोकायची काय गरज होती? सोयाबीनचा जे आपल्या इथलं जे म्हणजे महत्वाचं पीक आहे सोयाबीन, त्याच्यावरूनच आपल्याला दिसून येते की म्हणजे सरकार ह्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये किती उदासीन आहे ते. मग तुम्ही कंटिन्यू टीका करायला लागलाय, हं, परंतु हं, त्यांचं असं म्हणणं आहे हं, की मजूर वर्ग असेल, शेतकरीच नसेल तर मजूर वर्गासाठी सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. बांधकाम कामगार म्हणून योजना होत्या. त्या हं, योजनेअंतर्गत आम्ही जे तरुण वर्ग असेल किंवा त्यांना जे कुटुंब असेल त्या कुटुंबाला आम्ही भांडी वगैरे दिलेली आहेत. हं, हं. त्यांच्या मुलांना आम्ही स्कॉलरशिप सारख्या योजना पण दिलेल्या आहेत. असं असताना तुम्ही कसं बघता आता याकडे? हे पहा आता सरकारने शेवटी जेव्हा म्हणजे इथं हे लागणार होते आचारसंहिता जेव्हा येणार होती, या सरकारने एकेका दिवसामध्ये कितीतरी जी-आर काढलेत, कितीतरी योजना आणलेत. त्याचाच एक भाग म्हणून आपण कुठलीही गाजावाजा न करता एक परशुराम महामंडळाला पण फडणवीस म्हणजे त्यांनी एक परशुराम महामंडळ स्थापन केलं. त्यांची कुणाची मागणी आहे असं आपल्याला कधी कुठं दिसलेलं पण नाही. पण अशी घाईघाईनं म्हणजे प्रत्येक जातीमध्ये महामंडळ दिलं, प्रत्येक योजना आणल्या, केल्या. त्या ऑन दी पेपर आहेत. जेव्हा ते लागू होतील तेव्हा होतील. या येणाऱ्या 18 काळामध्ये 18 वर्षानंतर काय मिळणार आहे, हे आपण पाहणार आहात. आम्ही पाहणार आहोत. आम्ही त्याच्यावर काही विश्वास ठेवून नाही. आणि मजूर वर्ग असा मागतो, की आमच्या हाताला काम द्या, आम्हाला इथं रोजगार उपलब्ध करून द्या. आजच्या हे रोजगार म्हणजे मजूर वर्गांची मागणी आहे. संभाजीभाईंच्या बाबतीतच बोलतोय आपण. हं, त्यांना खूप साऱ्या गोष्टींवर त्यांना चर्चा केली जाते. त्यातला एक मुद्दा म्हणजे ते म्हणतात, की जर रोजगाराचा जर प्रश्न असेल, तर हं, सगळ्यात जास्त तरुण वर्गाला जो रोजगार मिळवून दिलाय, तो आम्ही दिलेला आहे. लाडका भाऊ या योजनेअंतर्गत आज जवळपास कितीतरी डिग्रीधारक जे तरुण आहेत, हं, जे 6 महिन्यासाठी जे शिक्षक म्हणून लागले, ते सगळ्यात जास्त लाभार्थी जे आहेत, हं. ते आपल्या इथले निलंगा मतदारसंघातले आहेत, असं ते म्हणतात. नाही, नाही. हे कुठेतरी ह्याचं म्हणजे सगळ्या गोष्टी मतदारसंघातच आल्यात असं आपण म्हणणार नाही. त्यांच्या रणनीतीचा एक भाग होता. सगळे ज्या डी.एड धारक आहेत आपण म्हणल्यासारखं म्हणजे जे डिग्री होल्डर आहेत, त्यांना आता आपण पाहिलंत की म्हणजे कंत्राटी बेस म्हणा किंवा त्या ज्या ह्याच्यावर घेतलेलं आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे झालेलं आहे. जिथं म्हणजे जे वर्ग आहे त्या वर्गांना त्या योजना लागूच होणार आहेत. पण हे किती काळ टिकणार आहेत, याच्या मागचं जो आतापर्यंत ज्या शिक्षकांना, डी.एड शिक्षकांना वगैरे ज्या प्रकारे त्यांना नोकऱ्या आहेत, ज्या प्रकारे त्यांना त्यांचं जे पगार आहे, सगळ्या ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या यांना मिळणार आहेत का? म्हणजे आज विचार करा, आपण एखादा मजूर जो कष्ट करून काम करतो, त्याची मजुरी आहे आजची ₹600 ते ₹700. ₹600 ते ₹700 आहे. तो जर काम केला तर महिन्याला तो ₹21,000 कमवू शकतो हे करून. तर एखादा डिग्री होल्डर जर त्याला आपण ₹10,000 देऊन त्याचं काय भागणार आहे? त्याचं कुटुंब भागणार आहे का त्या ह्याच्यावर? त्याला शेवटी मजुरी केल्याशिवाय पर्याय नाहीये. हे जे 6 महिने जे दिलेलं आहे, तुम्हाला हं. काय वाटतं याची वाढ वाढ होईल ह्याच्यामध्ये नाही त्या मला मला तरुणांना? मला नाही वाटत.
नाही वाटत. नाही वाटत मला. चालतं ताई, खूप सारे ज्वलंत मुद्दे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. सगळ्यात मोठा ज्वलंत मुद्द्याची चर्चा जर केली असता तर मराठा आरक्षणाचा मुद्दा येतोय. हं. या जी मनोदास जरांगे साहेबांच्या जी मागण्या होत्या त्या मागणीला तर महायुती सरकार फेल ठरलेलं आहे आणि काँग्रेस सरकारनं तर यावरती पूर्ण चुप्पी साधलेली आहे. हं, हं. आपलं सरकार असेल किंवा आपलं वैयक्तिक काय मत आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत, काय विचार करता? नाही, आमची तर पक्षाची भूमिका आहे की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे. प्रस्थापित मराठी गरीब मराठ्यांना कधीच म्हणजे स्वीकारत नाहीत. ही गोष्ट किती जरी असेल तरी ती तितकीच सत्य आहे. आणि आमचं तर म्हणणं आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठ्याचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि तो फॉर्म्युला आमच्याकडे आहे. कारण जे बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनीच आरक्षण देणारे आहेत आणि त्यांचेच नातू श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे ते देणारच आहेत. म्हणजे जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा आम्ही मराठ्यांना निश्चित वेगळं ताट आणि ओबीसींना वेगळं ताट राहणारच आहे. म्हणजे वेगळाच त्यांना नक्कीच न्याय मिळणार आहे आपल्या नक्कीच ह्याच्यातून. नाही मिळणार आहे. बघा ताई, आपण आरोपांचा विचार करतोय. आपल्यावरती खूप सारे आरोप केले जातात. आपल्या पक्षांवरती पण खूप सारे आरोप केले जातात. त्यातला प्रामुख्याने जो आरोप केला जातो तो म्हणजे आपल्या खास करून आपल्या मतदारसंघामध्येच, हं, हं. की वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून ओळखली जाते म्हणतात. असं अशोक भैया पाटील निलंगेकर साहेबांनी आपल्या त्यांचं वक्तव्य पण केलेलं आहे, की मागील निवडणुकामध्ये मी पडलो, हं, हं. माझा पराभव जो झाला, हं, हं. माझा घात जो केला तो वंचित बहुजन आघाडीने केला म्हणतात. आता यांना उत्तर कसं देतात तुम्ही? कसं आहे, भाजपानं एक नरेटिव्ह सेट केलेला आहे की हिंदू खतरे में है आणि निश्चित भाजपाचा वर्ग वेगळा आणि काँग्रेसचा वर्ग वेगळा आहे मतदान करणारा आणि काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा वर्ग जवळपास एक आहे. पण समाजामध्ये आपण पाहिलं तर जनता आता ह्या प्रस्थापित पक्ष आहे काँग्रेस पक्षाची जी दुटप्पी भूमिका आहे की म्हणजे आपण आता पाहिलं की संविधान धोक्यात आहे. मी एक आत्ताच उदाहरण घेते की म्हणून हा जो नारा होता संविधान बचाव, तर हे त्यांनी तो वंचित बहुजन आघाडीचा चोरलेला मुद्दा होता. म्हणून वंचित बहुजन आघाडीला मागच्या लोकसभेमध्ये फटका बसलेला आहे. आणि मतदान म्हणजे मुस्लिम मतदान असेल किंवा एस-सी, एस-टीचं मतदान असेल, ओबीसी मतदान असेल, तो जो बेस आहे मुस्लिम आणि एस-सी काँग्रेसचा, तर त्याच्यातल्या लोकांना कळून चुकलंय की आपल्याला काँग्रेस काही देणार नाही. जे 5% मोहम्मद पैगंबर बिल आहे, जे आरक्षण जे झालेलं आहे लागू, हे सरकार यांना मागच्या 40 वर्षामध्ये देऊ शकलं असतं, पण ते देण्यामध्ये फेल ठरलं. ते आरक्षण न देता दुसऱ्या मुद्द्यावर दुसऱ्या जातीच्या लोकांना जे झुलवत ठेवणं ही काँग्रेसची जी भूमिका आहे त्याला हे नागरिक साहजिकच जाणून आहेत. म्हणून त्यांनी पर्याय म्हणून मागच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला मतदान केलेलं आहे. आणि मी असं म्हणते की कॉम्पिटिशन येत राहणार आहे. मतदार हा तोच राहणार आहे. मतदाराला कोणत्या पक्षाचे विचार पटतात, कोणत्या पक्षाच्या भूमिका पटतात, त्यामधून मतदार हा मतदान करत राहतो. त्याच्यामुळं वंचित ही म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असं म्हणण्याच्या ऐवजी काँग्रेसच भाजपची बी टीम आहे, मला असं म्हणायला म्हणजे आवडेल. कारण आपण बघितलं मागच्याच वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये किती रितेश देशमुखला जी उमेदवारी मिळाली, त्याच्या विरोधात जो माणूस उभा केला. म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी एकमेकाचा साटालोट आहे. कुठेतरी सेटलमेंट करणे आणि प्रस्थापित घराण्यातल्या पुढच्या पिढीला निवडून देण्यासाठी केवळ धीरज देशमुखचं काही काम नसताना त्याला निवडून आणण्यासाठी आणि अभिमन्यू पवार जे लाडके होते देवेंद्र फडणवीसचे, त्यांना काँग्रेसमध्ये इम्प्लांट करण्यासाठी काँग्रेसमध्ये नाही, औशामध्ये इम्प्लांट बीजेपी. करण्यासाठी बीजेपीमधून, तर त्यांनी जो खेळ केला तर त्याला जनता जाणून आहे. आणि त्यात पुन्हा जेव्हा मतदान होणार होतं, धीरज देशमुख असा काय आव आणला की कुण्या ट्रॅफिकमध्ये अडकले, केले, घाईघाईनं पळत आले, तर याला काय समजावं आम्ही? काँग्रेस भाजपची बी टीम आहे का ए टीम आहे? बरोबर आहे. चला आणखीन एक जो तुमच्यावर सध्या आरोप केला जातोय सध्या म्हणजे घराणेशाहीचा तुम्ही जो उल्लेख करायला लागलाय. प्रश्न असा आहे माझा, एखाद्या व्यक्तीला, एक शेतकरी आहे, शेतकऱ्याला जर तुम्ही म्हटला शेती सोडून द्या तर तो सोडू शकणार नाही. कारण तो जो शेती करत असतो, शेती करत असताना स्वतःचा तर विचार करतच असतो, तो इतर समाजाचा पण त्याचा फायदा व्हायला लागलाय. त्याच पद्धतीनं जर एखादा व्यक्ती समाजकारण करत करत जर राजकारण करत असेल, समाजकारणाचा साठी राजकारणाचा जर त्यानं मार्ग स्वीकारलेला असेल आणि जनताही त्याला दर 5 वर्षाला निवडून जर देत असेल, संभाजीभाई पाटील साहेबांनी जे त्यांच्या 60-65 वर्षाची त्यांच्या कुटुंबाला जी घराणेशाही लाभलेली घराणेशाही मग त्यांना एक राजकारणात ते उतरलेले आहेत आणि त्यांना विजय भेट झालेला आहे. गेली 60-65 वर्ष झाले एकच कुटुंब आपल्या या निलंग्यामध्ये सत्ता करत आहे. तर तुम्ही कसं बघता याकडे आता? शेतकरी आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे एखादा व्यवसाय आपल्या घराण्यातून चालतो, तर राजकारणाचं पण तसंच झालेलं आहे की त्यांनी ह्याला हे सामाजिकरण न मानता व्यवसायच मानलेला आहे. म्हणून ही सत्ता ही त्यांच्या डोक्यात गेलेली आहे. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता
ह्यांची ह्या पूर्ण आपल्या महाराष्ट्राला लागलेली कीड आहे घराणेशाहीची. त्यांना जेव्हा ही एखाद्या डोक्यामध्ये जेव्हा ही लालसा जाते, तर ते उतरणं, हे भूत उतरणं अशक्य आहे. आपण पाहिलं मागच्या 40 वर्षामध्ये त्यांच्याच घरामध्ये सत्ता होती आणि आता पुढच्या 15 वर्षामध्ये सत्ता आहे. सामाजिक भावनेतून उतरणं वेगळं आणि त्याच्यातून व्यवसाय च्या भावनेतून उतरणं वेगळं. आपण पाहत होतो आज सगळीकडे म्हणजे राजकारण हा व्यवसाय झालेला आहे, सेटलमेंटच झालेली आहे. बस मी म्हणजे याच्यामध्ये वेगळं त्याच्यामध्ये सामाजिकरण काय म्हणजे मी मानत नाही. कारण संभाजी पाटलांचं जे घर आहे, तर त्या आपण घरापासून एक 100-200 मीटरचा जर आपण म्हणजे विकास जर बघितला आपण, म्हणजे तिथं जर त्यांना हाकेच्या अंतरावरच्या जर त्यांना जर म्हणजे नागरिकांच्या काय गैरसोयी आहेत त्या जर त्या कळू शकत नसतील, तर मग हे दुर्दैव म्हणावं की त्यांनी सामाजिक भावनेसाठी उतरलेले आहेत म्हणून. आपण त्याला असं म्हणू शकत नाही की सामाजिकरणासाठी त्यांनी उतरलेले आहेत म्हणून. त्यांना जर विचारला हाच प्रश्न केला तर ते म्हणतात की लोकशाहीच्या मार्गाने मी दर 5 वर्षाला निवडून यायला लागले असं म्हणतात ते. अ, तुम्ही आता कसं आहे, की त्यांना आतापर्यंत जनतेने स्वीकारलेलं आहे. माणूस एकदा, दोनदा आपण म्हणतो. पण यावेळेस जनता त्यांना स्वीकारणार नाही. जेव्हा आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असतो, तेव्हा निश्चित जनतेला बदल हवा आहे. आणि जनता ही म्हणजे आम्ही जाऊन जेव्हा बोलतो, करतो, तर जनता परिवर्तन मागतच आहे. जनतेला आतापर्यंत एक सक्षम उमेदवार मिळत नाहीये. काँग्रेस आणि बीजेपी सोडून त्यांना उमेदवार पाहिजे त्यांना. जसा पाहिजे तसा मिळत नाहीये. तर ते ह्यावेळेस नक्कीच पर्याय स्वीकारणार आणि अ, दुसरा मार्ग त्यांनी बरोबर निवडणारच आहे जनता. त्याच्यामुळं लोकशाहीच्या मार्गानं वगैरे म्हणण्यात काही अर्थ नाही आता. बघा तुमच्या समोर सध्या 12 उमेदवार तुमच्या पुढ्यात आहेत. यापैकी तुम्ही तुमचा टसल देणारा तुम्हाला तुमचा विरोधक कोण तुम्ही समजताय? आपल्याकडे भरपूर चेहरे आहेत. संभाजीभाई तर एकच आहेतच. अभयदादा साळुंखे साहेबांसारखा एक चेहरा आहे जो की काँग्रेसने यावेळेस नवीन चेहरा स्वीकारलेला आहे. आणि घराणेशाहीला टाळूनच म्हणून त्यांनी एक उत्तर म्हणून अभयदादा साळुंखे साहेबांच्या रूपाने एक नवीन चेहरा दिला. तर त्यांच्याकडे कसं बघता तुम्ही? मला असं म्हणायचं होतं, जर काँग्रेस स्वतःला एवढं सेक्युलरिझम समजते, तर एखादा मुस्लिम उमेदवार दिला असता तर निलंग्यासारख्या ठिकाणी, जिथं की मुस्लिमांची संख्या जास्त आहे. अभयदादा शिवसेनेतून मनसे, मनसेतून शिवसेनेमध्ये आलेले आहेत. त्याच्यापेक्षा अशोक पाटलांनंतर इथं भरपूर दिग्गज नेते मंडळी होती, की जे की काँग्रेसची एकनिष्ठ होती. तर अभयदादाबद्दल मला एवढं असं काही वाटत नाहीये आणि निश्चित जे म्हणतात, की बाभळगावचं पार्सल, त्यांचं पार्सल, देशमुखांची काय चाल आहे? कारण देशमुखांना फक्त निलंग्याच्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करायची आहे. त्यांचं अगोदरपासूनचं जे निलंगेकर कुटुंबाशी काय सख्य आहे, आपल्या सगळ्या जनतेला माहीतच आहे. म्हणून त्यांनी फक्त त्याला इम्प्लांट केलेलं आहे अभयदादा सोळंकेला. अभयदादाची जी शैली आहे, आक्रमक आहेत वाटतात किंवा जे काही त्यांचा आतापर्यंतचा म्हणजे देशमुख परिवाराचा असा आहे, की जे जे त्यांना साटलोट म्हणजे साष्टांग दंडवत घालतील त्यांना, त्यांच्या चरणी जाऊन जे अर्पण होतील, त्यांना ते हे करतात आणि संपवून टाकायचा कार्यक्रम करतात. दुसरं काही नाही. अभयदादांनी यातून सावरावं आणि दुसऱ्या कुणाच्याही नादी न लागता अभयदादाचा जो स्वतःचा स्वभाव आहे, त्यातून ते जर शिवसैनिकीमधून पण राहून त्यांनी उमेदवारी मिळाली तर चांगलं वाटलं असतं. बघा तुम्ही अभयदादा साळुंखे साहेबांबद्दल बोलायला लागलाय. संभाजीभाईंचा पण हाच मुद्दा आहे. ते म्हणत आहेत की यावेळेस जी निवडणूक होणार आहे ती निलंगा वर्सेस बाभळगाव यांच्यामध्ये होणार आहे म्हणतात. या मताशी तुम्ही थोडक्यात सहमत आहात का? आता बाभळगाव वर्सेस म्हणण्याच्या ऐवजी म्हणजे जनतेनं असं स्वीकारावं, की आपल्या पुढे जे उमेदवार आहेत, की हा उमेदवार कसा आहे, हा उमेदवार कसा आहे, काँग्रेसच्या उमेदवाराची काय भूमिका आहे, काँग्रेसच्या उमेदवाराला आपण कितपत हे करतो आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार काय आहे. आपण त्याला कोण्या याच्यातून आपण निवडून देणार आहेत यांनी फक्त समोर ठेवून सगळ्यांना त्याचं बघावं जनतेने की काय म्हणलं म्हणजे कॉम्पिटिशन मी असं काही अभयदादाचं किंवा संभाजी पाटलाचं मानत नाही. निश्चित ते प्रस्थापित पक्षातून आलेले आहेत. पण जनता नवीन पर्याय मागत आहे. त्याच्यामुळं बस वंचित बहुजन आघाडीचं काम करणं एवढंच आपलं ध्येय आहे. चालते. बघा खूप साऱ्या महत्वाकांक्षी योजना आहेत आपल्या विरोधकांच्या ज्यामध्ये आपण संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेबांचा जर विचार केला तर प्रामुख्याने त्यांची जी योजना आहे खास करून ती म्हणजे आपल्या या निलंगा मतदारसंघामध्ये रेल्वे आणणे. दुसरी योजना जर झालं तर आपल्या इथे जी लोकलच्या नद्या आहेत प्रामुख्यानं त्या नद्यांना 12 महिने पाणी कसं राहील या मुद्द्याकडे ते लक्ष घालतात. अभयदादा साळुंखे साहेबांचा जर विचार केला तर ते म्हणतात सगळ्यात अगोदर आपली MIDC मी सुधारवणार, इथल्याच रोजगार, इथल्या तरुणांना रोजगार वगैरे देणार. त्याकडे कसं बघतात? मला असं म्हणायचं आहे की कोच फॅक्टरी हा प्रकल्प एकदा आपल्याला मागं आलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये. त्याच्यातून संभाजी पाटलांनी असं म्हणलं होतं, की मी इथला स्थानिकचा एकही मुलगा आता मुंबई पुण्याला रोजगारासाठी जाणार नाही.
इथं शिरवानपाळ तालुक्यामधून रेल्वे येणार. पण कुठे गेल्या ह्या योजना? कोच फॅक्टरी तिथं स्थानिकचा एकतरी मुलगा किंवा एकतरी बेरोजगार तिथं लागलेला आहे का? मला दाखवावं संभाजी पाटलांनी म्हणा किंवा जनतेने दाखवा. मी माझ्या ह्याच्यामध्ये लिहिले पण आहे की स्थानिकचा एकतरी बेरोजगार तिथं लागलेला दाखवा आणि 1,000 रुपये मिळवावं म्हणून ना. म्हणजे फक्त म्हणणं आणि वस्तुस्थिती करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण बघितलं असंच साकोळ फॅक्टरी त्यांनी साकोळच्या एरियामध्ये त्यांनी जी फॅक्टरी आणली होती त्याचे 3-13 काय वाजले आणि ती फक्त त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी आणली. तिथल्या शेतकऱ्यांना आमिषे दाखवली की आपली मुलं नोकरीला लागणार म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या. आता यांना ही जनता कंटाळलेली आहे आणि इथला सगळ्यात प्रामुख्यानं मुद्दा आहे की बेरोजगारीच. आपण पाहतो आज निलंग्यातून, प्रॉपर निलंग्यातून, औराद वगैरे सोडून द्या. प्रॉपर निलंग्यातून किती ट्रॅव्हल्स आपण मुंबई पुण्याला जाणारे पाहतो. त्याच्यात कोणता मजूर वर्ग आहे हा? त्याच्यामध्ये हा फक्त मजूर वर्ग आहे जो की तिकडे जातो. तर संभाजी पाटलांना हे दिसत नाही का की आपण या लोकांना काही देऊ शकलो नाही, यांना ते कुठेतरी अंतर्मनातून त्यांनी त्याचा विचार करत नाहीत का? आणि परत आणखीन मोठमोठ्याने आम्ही कालच पाहत असताना समोर त्यांची डिजिटल गाडी आहे प्रचाराची, डिजिटल सगळ्यात एकदम भारी प्रचार चालू आहे आणि त्या गाडीच्या पाठीमागच 2 अक्षरशः गटारी नाले सगळे पूर्ण म्हणजे एवढी गंदगी पसरलेली आहे. तर आपण म्हणजे काय यांच्याकडून म्हणजे हे करणार आहेत. राहिला अभयदादाचा प्रश्न, बेरोजगारावर ते बोलत आहेत, जे मुद्दे आहेत त्याच्यावर ते बोलत आहेत आता. पण साक्षात अस्तित्वात सरकार कोणाचं येणार आहे, कुणाला संधी मिळणार आहे, त्यावर सगळ्या इथल्या यांचा म्हणजे अ, अवलंबून आहे की त्यांनी म्हणजे कशा माध्यमातून हे करणार आहेत. एमआयडीसीचा जी एमआयडीसी आहे तो एमआयडीसीचा एरिया म्हणजे विचार तर अभयदादा करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण देवणी आणि शिरवानपाळ बद्दल काय आहे? देवणीला एमआयडीसी आहे का? शिरवानपाळ एमआयडीसी आहे का? तिथल्यांचं काय? तिथलं जे वळू संशोधन केंद्र जे गेलेलं आहे, मुंडेने तिकडे पळवून नेलेलं आहे. शिरवानपाळ तालुक्यामधले शेतकऱ्यांची जी अवस्था आहे, तिथला बेरोजगार आहे, तिथला जो नवीन युवक युवती वर्ग आहे, त्यांच्यासाठी यांच्या काय योजना आहेत? याचं उत्तर द्यावं दोघांनीही. चालते. थोडक्यात काय तर आता येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या म्हणजे मागण्या वगैरे केल्या जातात जनमतातून. हं. आपण कोणत्या गोष्टी या मतदारसंघामध्ये जनतेला पुरवणार आहात किंवा काय जनतेच्या पदरामध्ये पडणार आहे जर आपलं सरकार आलं तर किंवा आपण जर जिंकून आलात तर? तर सगळ्यात अगोदर मुद्दा आमचा बेरोजगारीचा आहे. त्याच्यानंतर स्त्रीचं रक्षण, संरक्षण आणि तिला स्त्रियांना जे अगोदर जे बाबासाहेबांनी संविधान दिलं, त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी जो त्यांच्या कायदे मंडळाचा राजीनामा दिला, त्यांनी फक्त इथलं जेव्हा तेव्हाचं जे नेहरू सरकार होतं, ते कायदे हिंदू कोड बिल लागू करत नव्हतं. आता पाहतो आपण महिलांना ज्या सर्व सोयी सवलती मिळालेल्या आहेत, त्या फक्त घटनेद्वारे मिळालेल्या आहेत. सोयीनं ते आतापर्यंत आलेलं सरकार करत आहे. तर आमचा निश्चितच ज्या आज आम्ही कालच जाहीरनामा आलेला आहे, त्याच्यामध्ये भूमिका आहे की गायरान जमिनी ज्या आहेत, त्याच्यावर जे अतिक्रमण आहेत, त्याच्याबद्दल आम्ही मागच्या वेळेस मोर्चा भरपूर मोठ्या प्रमाणात नेलेला होता. तर त्या जमिनी त्यांना परत मिळवून देणे, त्यांचे म्हणजे घरं काढले जाऊ नये आणि निलंग्यामध्ये आपण पाहत आहोत की इथली दुरावस्था, बेरोजगारीचा मुद्दा आहे, स्त्रियांचा मुद्दा आहे आणि शेतकऱ्यांचा मुद्दा. या तिन्ही गोष्टीवर आपण त्याच्यावर काम करणार आहेत. चला एक लास्ट प्रश्न विचारून शेवट करतोय मी. हं. आता या विधानसभेच्या निलंगा मतदारसंघाच्या विधानसभेमध्ये जवळजवळ 13 उमेदवार आहेत. त्यापैकी तुम्ही एकट्या महिला उमेदवार आहात. ही तुमची ताकद म्हणता का तुमचं काय निगेटिव्ह पॉईंट समजता यामध्ये? निगेटिव्ह पॉईंट कशासाठी समजू? महिला ही जेव्हा एखादी करायला उतरते रणांगणामध्ये, तर ती निश्चित करूनच दाखवते. ती अगोदर संधी देत असते दुसऱ्यांना, दुसऱ्याकडून अपेक्षा करते ते करून देतील. तसं झालेलं आहे. दोघा भावांना संधी देऊन बघितलेली आहे आता. आता निश्चित ह्याच्यामध्ये मी म्हणजे मी स्वतःला कमजोर समजत नाही. एकतर मी सशक्त अशी महिला आहे आणि त्याच्यामुळे मी स्वतःला म्हणजे महिला म्हणून निगेटिव्ह अजिबात समजत नाही. चालतंय मित्रांनो, खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेली आहे. खूप सारे मुद्दे आपले विचाराचे राहून पण गेलेले असतील. हं, हं. तुमचे काही प्रश्न वगैरे असतील ते नक्कीच सांगा. येणाऱ्या काळामध्ये आपण ताईशी परत एकदा भेट घेणारच आहोत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरती परत एकदा चर्चा होणारच आहे आपली. तुम्हाला काय वाटलं आजच्या ह्याच्याबद्दल तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच लिहा आणि आम्हाला कळवा. चालतंय मित्रांनो, पहिल्यांदा ताई तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो आणि चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.